साने गुरुजी. साने गुरुजींचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी झाला व मृत्यू 11 जून 1950 रोजी झाला. महाराष्ट्रातील तळमळीचे कार्यकर्ते व ज्येष्ठ साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने यांचा जन्म कोकणातील पालगड या गावी झाला. घरची परिस्थिती हलाखीची होती, तरीही अत्यंत कष्ट करून माधुकरी मागून त्यांनी शिक्षण घेतले. घरची गरिबी असल्यामुळे अत्यंत कष्टात त्यांच्या शिक्षणास सुरुवात झाली. पालगड, दापोली व औंध येथे त्यांचे शिक्षण झाले. 1918 मध्ये ते मॅट्रिक झाले. नंतर ते पुण्यात येऊन BA झाले. 1924 मध्ये अंमळनेरच्या तत्वज्ञान मंदिरात काम करत ते MA झाले. त्यानंतर ते अंमळनेरच्या हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करू लागले. तेथील वसतिगृहामध्ये ते काम करत असत. वसतिगृहातील मुलांची ते अतिशय काळजी घेत. मातेच्या ममतेने ते त्यांची देखभाल करत होते. गरिबी त्यांनी स्वतः अनुभवलेली होती आणि मुलांबद्दल करुणाभाव होता. विद्यार्थीही त्यांच्यावर अतिशय प्रेम करत असत. 1930 मध्ये महात्मा गांधींनी कायदेभंगाची चळवळ सुरू केली. त्यावेळी गुरुजींनी आपली नोकरी सोडून चळवळीत उडी घेतली. त्यांना 2 वर्ष कारावासाची शिक्षा भोगावी लागली व त्यांनी ती आनंदाने भोगली. धुळ्याच्या तुरुंगात त्यांना विनोबा भावे यांचा सहवास लाभला. विनोबा भावे गीतेवर प्रवचने देत होते. ती प्रवचने साने गुरुजींनी लिहून घेतली. ती प्रवचने गीता प्रवचने नावाने पुढे प्रसिद्ध झाली. या पुस्तकाची अनेक भाषांत भाषांतरे झाली. गुरुजींनी रवींद्रनाथ टागोर, पंडित जवाहरलाल नेहरू यांची चरित्रे लिहिली. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यामुळे गुरुजींना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला. नाशिक येथे ते शिक्षा भोगत होते. तुरुंगात असताना त्यांनी श्यामची आई हे पुस्तक लिहिले. आचार्य अत्रे यांनी श्यामची आई यावर एक चित्रपट निर्माण केला. या चित्रपटास राष्ट्रपती पदक मिळाले. साने गुरुजींनी गावोगावी फिरून स्त्रियांच्या ओव्यांचे संकलन केले व पत्री या नावाने ते पुस्तक प्रसिद्ध केले. 10 भागांमध्ये मुलांसाठी गोड गोड गोष्टी ही पुस्तके लिहिली. त्यामुळे मुलांचे ते अतिशय आवडते झाले. भारतीय संस्कृती हा त्यांचा ग्रंथ अतिशय लोकप्रिय झाला. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, तसेच बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, अशी सुंदर गीते लिहिली. त्यांनी जवळजवळ 80 पुस्तके लिहिली. 1938 साली स्वातंत्र्याच्या प्रचारासाठी काँग्रेस नावाचे साप्ताहिक काढले. 1942 साली भारत छोडो या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला. 1947 साली भारताला स्वातंत्र्य लाभले. समाजात ऐक्याची भावना निर्माण होण्यासाठी त्यांनी आंतरभारती मार्फत हे कार्य सुरू केले. साने गुरुजी पंढरपूरला आले त्यावेळी पंढरपूरच्या मंदिरात जाण्यास अस्पृश्यांना बंदी होती. साने गुरुजी तेथेच आमरण उपोषणाला बसले. अस्पृश्यांच्या स्पर्शाने देव अस्पृश्य कसा होऊ शकेल हे साने गुरुजी लोकांना पटवून देत होते. उलट देवाच्या पदस्पर्शाने सर्वजण परम पवित्र बनतात असे ते सांगत. एकीकडे आपण देव सर्वत्र समप्रमाणात भरला आहे असा वेदांतातील विचार सर्वांना सांगतो आणि दुसरीकडे भेदभाव करतो हे साने गुरुजींना मान्य नव्हते. त्यांच्या उपोषणामुळे पांडुरंगाचे मंदिर सर्वांना खुले झाले आणि हरिनामाच्या जयघोषात सर्वांना पांडुरंगाचे दर्शन मिळू लागले. पांडुरंग या व्यक्तीने पांडुरंगाचे मंदिर खुले केले कारण त्यांच्यातील पांडुरंग जागा झाला होता.
साने गुरुजींनी काँग्रेस पक्ष सोडला व ते समाजवादी पक्षात गेले. त्यांनी साधना नावाचे साप्ताहिक काढले. स्वातंत्र्य लढ्यानंतर देशाची प्रगती ज्या प्रमाणात व्हावी असे त्यांना वाटत होते त्या प्रमाणात ती झाली नाही. त्यांनी भारत मातेची सेवा करताच तिच्या चरणी जीवन अर्पण केले.